प्लॅस्टिकची किती भीक मागायची आपण? किती भीक मागाल प्लॅस्टिकची? अरे असं भिकाऱ्यासारखं जगण्यापेक्षा आहे ना, एक कापडी थैली आपण खिशात घेऊन जाऊ शकतो. नसेल तर दुकानदाराकडे पण कापडी थैली मिळते. तुम्ही प्लॅस्टिकच्या थैलीचा जो वापर करता त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला वाटतं की आपण चला एक थैली प्लॅस्टिकची घेतल्याने आपण एक थैली घेतल्यावर एन्व्हायरमेंटला काय फरक पडणार एका थैलीने, असा आपण प्रत्येकजण विचार करतो. पण ती एका थैलीमुळे ती जी थैली आपण दुकानदाराकडनं फुकटमध्ये घेतो भिकाऱ्यासारखं, आणि नंतर आपण जातो तिथं घरी टाकतो, ती घरी कुठेतरी आपण फेकतो डस्टबिनमध्ये. ते डस्टबिनमधली ती थैली जाते गोदावरीमध्ये, आपल्या नदीमध्ये, ज्याच्यामुळे ज्या नदीतले जीवजंतू असतात ते आपण त्याच्याने मारत असतो. नंतर ती आपण कुठेतरी कोणीतरी उकुरड्यावर फेकतं, ती त्याच्यात काहीतरी अन्न टाकतात आणि ती गाय खाते. गाईच्या पोटात ते प्लॅस्टिक जातं आणि अशा ह्या प्लॅस्टिकमुळे अनेक गायी मरतात. तेच पुढे वाहत समुद्रात जाते. समुद्रामधनं सगळ्यात जास्त ऑक्सिजन येत असतो. त्या समुद्रातले जे जलचर प्राणी आहे त्या त्या एका प्लॅस्टिकमुळे संपूर्ण समुद्र, म्हणजे एक प्लॅस्टिक एक भारत देशा एवढा, त्याच्यापेक्षा जास्त एका खंडा एवढं प्लॅस्टिक त्या समुद्रामध्ये पडलेलं आहे. एवढं प्लॅस्टिक आता आपण समुद्रात टाकलेलं आहे. म्हणजे सगळीकडे प्लॅस्टिकची भरली शेती माती. सांगा आता कसं जगायचं? तर आपल्याला खरंच जीवन जगायचं असेल तर एक कॅरी बॅग, एक आपली कापडी थैलीचा वापर करण्याची सुरुवात आजपासून सुरू करा. तुमच्या एका प्रयत्नांमुळे आपण संपूर्ण पर्यावरण वाचू शकतो. प्लॅस्टिक सोडा, कॅरी बॅग, कापडी कॅरी बॅग वापरा. धन्यवाद.